आणि ज्यांनी फिर्याद केली ना माझ्या विरुद्ध शाहिदास पवार, तो मुळात चोर आहे। आणि ज्यांनी फिर्याद केली ना माझ्या विरुद्ध शाहिदास पवार, तो मुळात चोर आहे। आणि ज्यांनी फिर्याद केली ना माझ्या विरुद्ध शाहिदास पवार, तो मुळात चोर आहे। मला वाटतं 2014 मध्ये मामुर्डी किवळे गावामध्ये त्यांनी डीजेची 2-3 मशनी चोरल्या, तर त्याला त्या लोकांनी, किवळ्याच्या लोकांनी पकडला आणि झाडाला बांधून मारला। झाडाला बांधून मारून मग डिपार्टमेंटला बोलवलं, गुन्हे दाखल झाले। लोकमतला ती बातमी होती 2014ला। आणि ह्या आपल्या हावे रोडला पण त्याच्या गाड्या चालू आहे, दगडे मारतात गाड्यांवरती, येणाऱ्या गाड्यांवरती दगडे मारून गाड्या ऍक्सिडेंट करून लुटमार करतात माणसांचे। जे मुळातच दरोडे टाकतात ते आमच्यावरती किचड उभारतात की तुम्ही दरोडे टाकले म्हणून। हे कुठला न्याय आला? मग पोलिसांनी, डिपार्टमेंटने त्यांचे पण रेकॉर्ड चेक करावं ना। दरोडे आम्ही टाकतोय का दरोडे तुम्ही टाकतोय ते तुम्ही चेक करा, नंतर गुन्हे दाखल करा। डीवायएसपीने अर्ज केला, डीवायएसपीने नम साहेबांना इथं पाठवलं। मग त्याच्या वेळेला आम्हाला मग सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं। तेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले, एकटीच गेले मी, आणि ती लोक होती। तेव्हा त्या शाहिदास पवारने मला साहेबांच्या समोर म्हटले की तू बाहेर चल, तुझ्याकडे बघून घेतो मी। या गोष्टीला मी साहेबांना आवाजही उठवला, म्हटलं पाटील साहेब तुमच्या समोर हा माणूस जीवे मारण्याची धमकी देतोय, तुम्ही त्याला काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही, अशामुळे हे गुन्हे गंभीर घडतील। मी म्हटलं ह्याच्यानंतर तुम्ही काहीतरी ह्याचा बंदोबस्त करा। काही माझं ऐकलं नाही डिपार्टमेंटने त्यावेळेला। जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर तो मागे नाही घेत, म्हणून हा पर्याय यांनी शोधलेला आहे। कारण की मला सगळ्या लोकांच्या गावामधून सगळ्यांचे फोन येत होते की तुम्ही त्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय, ते परत घ्या। अरे मी नाही केलेला, तो बसलाय, तो कायद्याने होतोय का? मी काय इथं कायदा मी लिहिलाय का? मी त्या खुर्चीवर बसले, मी पेन फिरवलाय का? ज्या करून आम्हाला तुम्ही ज्या गल्लीचे शिव्या देता किंवा आमचे हे रस्ते खोदता किंवा आमचं पाणी बंद करता, ते ऑटोमॅटिक ॲट्रॉसिटी लागते त्या माणसावरती। ती लागलेली आहे, ती मी नाही लावलेली। मग ती तुम्ही बिनबुडाचे आरोप आमच्यावर करू नका म्हटले। आम्ही काय अशा म्हणजे काय दरोडेखोर वाटलं काय तुम्हाला? म्हटले नाव आहे तालुक्यामध्ये, उपसरपंच होते मी 5 वर्षापूर्वी। अगोदर 2000 मध्ये पण मी निवडून आले, 5 वर्ष सदस्य होते। खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ मावळ तालुक्यामध्ये मी 5 वर्ष चेअरमन राहिले, व्हाईस चेअरमन राहिले, संचालक राहिले। महिला दक्षता कमिटीवर पण वर्षभर होते मी। आणि असे मी गोरगरिबांची मदत करते। मग तुम्हाला काय वाटलं? म्हणले मी अशी काय चोरबेर आहे का काय? माझे मिस्टर किंवा मी आम्ही अशी कामं करतो का? हे ग्रामपंचायतीमध्ये नोंद ह्या रस्त्याची। तर आम्ही तिकडनं यायला तोही कंप्लेंट बंद केलाय, मातीमध्ये टाकली, इकडनंही कंप्लेंट बंद करून टाकलाय। काही कुणी केलेलं नाही, सगळे आम्ही बोलत होतो, आमचं बिलकुल ऐकलं नाही। मग मी 112ला फोन केला आणि डिपार्टमेंटला बोलवलं इथं। डिपार्टमेंट आल्यानंतर डिपार्टमेंटने काम थांबवलं। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. पानशेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे करुज गाव, या गावाला खरं पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, आणि तो म्हणजे बौद्ध लेण्यांचा वारसा लाभलेला आहे। बेडसे गावची ही बौद्ध लेणी अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले हे गाव, आणि या गावाला चारी बाजूने अगदी डोंगरांनी वेढलेलं ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा देखील आहेत। आणि या पर्वत रांगांमध्ये जे पावना धरण जे आहे, हे पावना धरण देखील या गावाच्या जवळच आहे। आणि अशा गावामध्ये एक अशी घटना होते की ज्याच्यामुळे ज्या समाजावर या अत्याचार होतो, या समाजाला आता जागे होण्याची आणि उठून लढा देण्याची आवश्यकता आहे। मी असं का म्हणत आहे? कारण ज्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत, ज्या कारणामुळे आलेलो आहोत, जी गोष्ट आमच्या कानावर पडली, ती गोष्ट अगदी हेलावून टाकणारी आहे। असं ह्या गोष्टी अनेक गावांमध्ये घडत आहेत, परंतु या गावामध्ये आम्ही प्रत्यक्षदर्शी ज्यांच्यावरती हा अत्याचार होत आहे, हा अत्याचार म्हणजे दुसरा तिसरा काही नसून यांचा गावाशी संपर्क तोडण्याचा षडयंत्र येथील काही समाजकंटकांनी केलेला आहे। सरळ पाहता आपण थेट ज्यांच्यावरती हा अत्याचार झालेला आहे असे बौद्ध समाजातील महिला आहेत। सरळ ते सांगतील आपल्याला की नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि काय अत्याचार नेमका झालेला आहे त्याच्यावर। जय भीम। मी कल्पना कांबळे, करुंज गावामध्ये राहते।
करूज गावामध्ये राहते. खूप वर्षापासून वस्ती आहे, बौद्ध वस्ती, आणि तेव्हापासून इकडे येणारा तो एकमेव रस्ता आहे आमच्याकडे यायला, आणि मशानभूमीला पण जायला तोच रस्ता आहे. गेले 4-5 वर्षापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते ग्रामपंचायतीकडनं. मी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले, उपसरपंच झालेली 1 वर्षभरासाठी. तेव्हापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते का रस्त्यावर फंड पडला पाहिजे. तो रस्ता खराब झालेला, आम्हाला जाण्या येण्याला फार तकलीफ होती. तर ते एक लगड म्हणून आहे, बाळू लगड म्हणून, त्यांनी ती जागा विकत घेतलेली असं त्याचं म्हणणे आहे की 2017मध्ये मी जागा विकत घेतली ती रस्त्याची. रस्ता तर पूर्वीपासून आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून फंड पण पडलाय, ग्रामपंचायतीमध्ये त्या रस्त्याची नोंद पण आहे, तरी पण त्यांनी ती जागा विकत घेतली. तर मग त्यांनी तो रस्ता आम्हाला करूनच नाही दिला. मी त्याच्यासाठी वारंवार ग्रामपंचायतीला पण सांगितलं, त्यांना नोटिसा काढा. ग्रामपंचायतीने नोटिसा काढली, पण त्यांनी त्याच्यावर काही दाद नाही दिली. नंतर मी कलेक्टरला पण, BDOला पण अर्ज केला, DYSPनाही अर्ज केला, परत तहसीलदारांनाही अर्ज केला की आमचा रस्ता खुला करून द्या तुम्ही, आम्हाला फार प्रॉब्लेम होते, आमच्या बायका पोरं लहान लहान मुलं जाण्या येण्याला फार त्रस्त झाल्यात. त्याच्यामध्ये एक BB लगड म्हणून गावामध्ये सिमेंटचा रस्ता झालाय, त्याच्यावरती कपडे धुवायचे आणि सतत त्या रस्त्यावरती पाणी यायचं, तो रस्ता तुंबायचा त्या पाण्याने, खड्डे पडले होते रस्त्याला खूप, तो रस्ता खूप खराब झालता. मग ते पाण्यासाठी पण मी खूप प्रयत्न केला, पण त्या बाईंनी काही तिथं पाणी केलं नाही बंद. त्याच्यासाठी मी कंप्लेंट केली, त्यासाठी DYSPनी पण येऊन पाहणी केली आणि त्यांना सांगितलं पण की पाणी बंद करा. नम म्हणून आले होते, नम एक अधिकारी एक खामशेटला, ते आले होते तिथं, त्यांनी पण त्या बाईला समजून सांगितलं. त्या बाईने त्यांच्याशी पण भांडणं काढली खूप, ती काय पाणी बंद तिने काही केलं नाही. मग त्या संदर्भात मी परत एकदा तहसीलदारांना अर्ज केला. तहसीलदारांना अर्ज केल्यानंतर तहसीलदारांकडे अर्ज तसाच राहून गेला. 2-3 महिने तहसीलदारांनी पण लक्ष नाही दिलं, त्या अर्जाचं काय चौकशी पण केली नाही. मग त्या तेवढ्या 2-3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ज्याने जागा घेतली 2017ला, त्यांनी डायरेक्ट तो रस्ताच उकरला. आता मला वाटतं मेच्या 7 तारखेला मी बाहेर गेले होते. आम्ही सगळे कामानिमित्ताने बाहेर जातो, आमच्या वस्तीमध्ये कमीच पोरं आहेत, जेमतेम एक 4-5 जण असतील, कारण की 5-6 घरं आहेत तिथं, जास्त नाही आहे लोक. बाहेर गेले ते सकाळपासून कामानिमित्ताने, तेव्हा रस्ता चांगला होता. जेव्हा संध्याकाळून आलो तर JCP लावून रस्ता उकरत होते. तर मी बोलले, अरे तुम्ही आमचा रस्ता का उकरताय? तर ते बोलले, आम्हाला इथून काटेदार करायचे, कंपाऊंड करायचे. मी बोलले, रस्ता आमचा आहे, पूर्वीपासून ह्याच्यावर फंड पडलाय आणि ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे, तुम्ही रस्ता उकरताय, तुमचा कसा रस्ता होईल? याच्यावर थोडासा वाद झाला. काय त्यांनी मला शिवेगाळी नाही केली नाही, मलाही मी पण त्यांना केली नाही. व्हिडिओ शूटिंग केली आणि 112ला फोन केला, आणि संगीता माझी बहीण आहे तिलाही फोन केला. 112ला फोन केला आणि डिपार्टमेंट आलं. डिपार्टमेंटने आम्हालाही बोलवलं, त्यांनाही बोलवलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत, ॲट्रॉसिटीच झाली त्यांच्यावरती. आणि मग झाल्यानंतर आम्ही मग नाही लक्ष दिलं. तर त्यांनी काय जामीन घेतला का नाही घेतला हा मला काही माहीत नाही, एवढी चौकशी नाही केलेली. रस्ता तसाच होता, रस्ता काही झाला नाही. त्याच्यानंतर मग तहसीलदाराकडे 1-2-3 महिन्यानंतर तो मी अर्ज केला होता ना, तो चौकशीसाठी आला. साधारण किती आज 5वा का 6वा दिवस असेल. तो तहसीलदाराकडनं अर्ज तलाट्याकडे आला आणि तलाट्याने शिपायाने मला साधारण 1:30-2च्या टायमाला फोन केला. तलाट्याचा जो कर्मचारी असतो ना तलाट्याच्या हाताखालचा, त्यांनी मला फोन केला, बोलला कुठे आहे तुम्ही? तर मी बोलले मी घरात आहे. तो बोलला भाऊसाहेब येणार आहे चौकशीसाठी, तुम्ही तिथं थांबा. तर काय जर तलाट्यांनी जर ते काल 2 दिवस अगोदर जर मला कळवलं असतं की आम्ही येणार आहे स्थळ पाहणीसाठी, तर कदाचित आमची सगळी मुलं वगैरे घरी थांबली असती, कुणीतरी थांबलं असतं, माझे मिस्टर थांबले असते, माझे सगळे भाऊ लोक हे सगळे हे थांबले असते. तर त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी डायरेक्ट निघाल्यानंतर मला फोन केला साधारण 1:30-2च्या दरम्यान, आणि 2:30 वाजता तर ती लोक जागेवर आली. तर मग मला परत एकदा फोन केला, बोलली या इथं. मग मी एकटीच गेले. माझ्या काय असं माझ्या डोक्यामध्ये नव्हतं का मला तिथं जाऊन कुणी वाद घालेल किंवा काय करेल. मी गेले एकटीच. गेल्यानंतर मग ती समोरची माणसं होती तिथं, लगड आणि पवार, ज्यांच्या विरुद्ध मी अर्ज केला होता ना सांडपाण्यासाठी, ती लोक सगळी तिथं उपस्थित होती. असताना मग भाऊसाहेबांनी मला विचारलं की तुम्ही कल्पना कांबळे का? मी बोलले हो. तर बोलले तुम्ही अर्ज केलाय तहसीलदारांना? तर मी बोलले हो केला, सांडपाण्यासाठी आणि हा रस्ता पण होऊ देत नाही याच्यासाठी मी अर्ज केलाय. तर त्यांनी तो अर्ज वाचून दाखवला. वाचून दाखवल्याबरोबर एक शाहिदास पवार आणि अविनाश लगड म्हणून त्यांनी मला अशा शिव्यागाळ्या चालू केल्या. तर मी बोलले, अरे तुम्ही मला अशा काय शिव्यागाळ्या करता? मी तुम्हाला काय केले? तर ते बोलले तुम्ही आमच्यावर कंप्लेंट केली.
तुम्ही बोलले मी काही कंप्लेंट वगैरे नाही केली, हा तहसीलदाराला अर्ज केलेला आहे मी, तो अर्जाची तुम्ही तारीख बघा, हा किती महिन्यापूर्वी अर्ज केला ह्याची तारीख बघा आणि मग बोला. आणि ह्याच्यात भांडणाचा विषय काही नाहीये. तुमचं काय म्हणणे ते तलाट्याकडे मांडा, भाऊसाहेबांकडे मांडा, तुमचं काय म्हणणे ते तुमचं म्हणणे ते लेखी घेतील आणि तुमचं म्हणणं मांडल्यानंतर मी माझं मांडल, ते लेखी घेऊन त्यांचा रिपोर्ट ते तहसीलदाराला देतील. ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्याशी का भांडताय? हे मी असं समंजसपणाने बोलत असताना त्यांनी मला अशा खूप घाण शिव्या दिल्या. आणि तो अविनाश लगड म्हणून आहे ना, तो असं मला मारायला धाऊ धाऊ येत होता माझ्या अंगावरती. आणि त्यांच्यामधलीच असे 2-3 लोक त्याला असे धरून यायचे आणि तो त्यांच्यातून हातातून सुटून परत मला मारायला यायचं. आणि इतक्या घाण शिव्या दिल्या ना, तर मी म्हणजे असं सांगू पण शकत नाही. FIR मध्ये ते दाखल केलेले. खूप घाण म्हणजे खूप घाण शिव्या दिल्या. आणि तो शाहिदास पवार मला बोलत होता. मी बोलले की पोलिसांना फोन लावला, मी दीक्षित साहेबांना फोन लावला का करूनचे त्याचे ठाणे अंमलदार आहेत ते आमच्या बीट अंमलदार आहेत ते आमचे करूनचे, त्यांना मी फोन लावला तर ते बोलले मी सुट्टीवर आहे आज. तरी पण बोलले डिपार्टमेंटची गाडी पाठवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर 112ला पण मी फोन केला. तर मी पोलिसांना फोन करत असताना शाहिदास पवार मला बोलते की कर कुठं पोलिसांना फोन कर, नाही तर कुणालाही कर, काय होणार आहे, 1 महिना आतमध्ये राहील, 2 महिने आतमध्ये राहील, सुटून आल्यानंतर तुझा काटाच काढतो मी. असे त्यांनी मला जीव मारण्याची धमकी पण दिली. बायका पोरांनी खूप गलिच्छ शिव्या दिल्या. त्या पोरांनी मला, एक पोरगा असेल 25-26 वर्षाचा, तर त्याला मी म्हटलं अरे तू वय तरी बघ, तू काय शिव्या देतो काय पद्धतीने. तर त्यांनी पण असं खूप काय माझं वाकडं करणार आहे, काय उपटणार आहे, हे ते असे खूप घाण भाषा शिव्या दिल्या. आणि मग असं ते थांबत झाले. आणि मग मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर डिपार्टमेंटनी माझी काही FIR नाही घेतली. मग मी माझी बहीण संगीता आठवले तिला फोन करून बोलवलं. तर पहिला पण फोन केलाच होता तिला, असंही भांडणं चालली तेव्हा, तिच्याकडे सगळी ती रेकॉर्डिंग पण आहे. नंतर ती आली डिपार्टमेंटकडे पोलिसांना, तर नम साहेबांना बोलली कंप्लेंट घ्या, माझ्या बहिणीची FIR घ्या. तर त्यांनी काही घेतली नाही ती FIR. त्याच्यामुळं तिने थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही एवढं घडलंय सगळं तरी तुम्ही माझ्या बहिणीची FIR घेत नाही, असं तसं बोलल्यानंतर ते बोलले बघू. मग आम्ही नंतर DYSPकडे निघालो जायला. मग अर्ध्या तासात गेल्यानंतर DYSPचाच फोन आला. मग DYSPने हिने सांगितलं कसं काय झालंय ते. मग परत पोलीस स्टेशनमधनं फोन आला की या परत. मग आम्ही परत आलो खामशेटला. FIR झाली आमची. झाली तर त्याच्यामध्ये काय टाकले, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलेत का काय केले ते काय आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोललो नाही. तुम्ही आमच्यावर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाका की काय टाका, याची काय आम्ही मागणी नाही केलेली, याची काय आम्ही मागणी वगैरे केली नव्हती. तर ते काय त्यांनी मला जी घाण शिव्या दिल्यात खूप, असं म्हणजे असं जसे काय कपड्याच्या आतमध्ये काहीच नाही असं ठेवलंच नाही त्यांनी मला, अशा एकदम नीच वृत्तीच्या शिव्या दिल्या. त्याच्यामुळे कदाचित तो कलम लागला असेल, त्याच्या मला आयडिया नाही एवढी. आणि मग ते FIR झाल्यानंतर मग आम्ही 10:30-11ला याच्यामधून पोलीस स्टेशनमधून बाहेर निघालो 10:30ला. आणि बरेच माझे भाऊ बी होते, माझे मिस्टर होते, मी होते, माझी बहीण होती, सगळे आम्ही असताना उशीर झाल्यामुळे हॉटेलला जेवायला गेलो. तिथं जेवण करून आम्ही 11:50ला हॉटेलमधून बाहेर निघालो. आणि 12:05 मी घरी पोहोचले. साधारण खामशेट ते करून 12 किलोमीटर असेल कदाचित, यायला 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं किंवा आम्ही घरी पोहोचलो, 10-12 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. आम्हाला माहित नाही मागं काय झालं तर. आणि त्या लोकांनी दुसऱ्या दिवशी खामशेटमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्यांनी माझ्यावर FIR दाखल केली, परत गुन्हे दाखल केले माझ्यावर, माझ्या मिस्टरवरती. आणि एक अनोळखी माणूस आहे असा त्यांनी गुन्हा दाखल केला की ह्यांनी आम्हाला बौरच्या आणि करूनच्या मध्ये, त्या रस्त्यामध्ये खिंडीच्या मध्ये, तिथं आम्हाला अडवून आम्हाला मारहाण केली जब्बर. कल्पना कांबळे आणि सुनील कांबळे यांनी आम्हाला जब्बर मारहाण केली. आणि कल्पना कांबळेंनी माझी काय ते कॉलर पकडून मला बोलली, शिवी दिली आणि माझ्या 2 चैनी काढून घेतल्या. आणि माझ्या मिस्टरांनी त्या अविनाश लगडला मारला खूप आणि त्याच्याही एक चैन काढून घेतली. आणि असं खूप मारहाण करून आमचे लुटमार केली. असं काहीतरी आमच्या दरोड्याचा का काय लुटमारचा असा काहीतरी गुन्हा दाखल केलाय त्यांनी आमच्यावरती. हे मला सगळं काल कळलं. पोलिसांनी नम साहेब आम्हाला इथं बघायला आले गाडी घेऊन. मग मी स्वतः खामशेटला गेले. तर मी बोलले नम साहेब तुम्ही कुठे गेले होते? तर बोलले तुम्हाला घ्यायला गेलो. म्हटलं आम्ही काय केलं? तर बोलले तुमचे मिस्टर आणि तुमची गाडी हजर करा बोलले पोलीस स्टेशनमध्ये. मी बोलले का करणार, काय केलं आम्ही, माझ्या मिस्टरांनी मी काय केलं? तर बोलले तुमच्या गुन्हे दाखल झालेत, तुम्ही त्यांच्या चैनी चोरल्या, तुम्ही त्यांना पोलीस खिंडीमध्ये मारलं, त्यांना शाहिदास पवारला आणि अविनाश लगडला तुम्ही मारले. त्यांना तुमच्या मिस्टरांनी तुम्ही चैनी बिनी वाढल्या त्यांच्या गळ्यामधून येते. आणि मी बोलले नम साहेबांना की काय पद्धत आहे का तुमची तरी बोलण्याची, बोलले
काय बोलताय, काय पद्धतीने बोलताय तुम्ही? आम्ही जर 11:50 हॉटेलमधून बाहेर येतोय, 12 किलोमीटर गाडी घेऊन आलोय आम्ही, आणि 10 का 12 मिनिटात आम्ही घरी पोहोचले. माझ्या घराला म्हणले 4ही बाजूनी कॅमेरे आहेत, तुम्ही येऊन आमचं कॅमेरे फुटेज चेक करा की आम्ही किती वाजता घरी आलोय, आणि हॉटेलमध्ये पण जाऊन चेक करा. अशा तुम्ही बिनबुडाचे आरोप आमच्यावर करू नका म्हटले. पण आम्ही काय अशा म्हणजे काय दरोडेखोर वाटलं काय तुम्हाला म्हटले? नाव आहे तालुक्यामध्ये, उपसरपंच होते मी 5 वर्षापूर्वी. अगोदर 2000 मध्ये पण मी निवडून आले, 5 वर्ष सदस्य होते. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ मावळ तालुक्यामध्ये मी 5 वर्ष चेअरमन राहिले, व्हाईस चेअरमन राहिले, संचालक राहिले. महिला दक्षता कमिटीवर पण वर्षभर होते मी. आणि असे मी गोरगरिबांची मदत करते. मग तुम्हाला काय वाटलं म्हणले मी अशी काय चोरबेर आहे का काय माझे मिस्टर किंवा आम्ही अशी कामं करतो का? असे त्यांना साहेबाला मी बडबड केली, पण त्यांना काय तो असर नाही झाला, काय बोलले नाही ते. मग त्यांनी मी आले घरी निघून. आणि मग नंतर आज रात्री आम्हाला कळतं की त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी काहीतरी बाईट दिलेली आहे. तर ती तर वेगळीच बाईट आहे, जी FIR मध्ये जे लिहिलंय त्यांनी त्याचे एकदम वेगळंच आहे. त्या बाईटमध्ये असं सांगतात ते लोक की मी आणि माझे मिस्टर त्यांच्या घरी गेलोय 20 का 22 तारखेला. त्यांच्या घरी रात्रीचं गेलोय 12:30ला रात्री त्यांच्या घरी गेलोय. त्यांच्या घरावर आम्ही दोघांनी चोरी केली, काहीतरी त्यांचे 4.5 लाखाचा का काय सोनं लंपास केले, त्यांनाही मारहाण केलाय. आता मी तुम्हाला सांगते की त्यांच्या घरामध्ये जवळजवळ 5 की 6 बाया आहेत आणि 3-4 गडी आहेत त्यांच्या घरामध्ये. मग 3-4 गडी आणि 4-5 बायांना आम्ही दोघं नवरा बायकोनी कसं काय मारू शकतो? आणि कसं काय त्यांचं सोनं घेऊन आम्ही पळालो? मग आमचा रेकॉर्ड तुम्ही चेक करा ना, की आमचा असा रेकॉर्ड आहे का कुठं पोलीस स्टेशनला, अख्ख्या मावळ तालुक्यामध्ये, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये, की आम्ही कुणाच्या घरावर दरोडा टाकलाय, की कुणाचं लूटमार केली रस्त्यामधून. मग तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा ना. काहीतरी सूड उगवायचा आणि राजकारणी लोकांनी त्यांच्यामध्ये फोन करायचे डिपार्टमेंटला, त्यांच्यावर दबाव आणायचा. सतत होत राहतं, आमच्या मागं सतत होत राहतं. काही आमदार म्हणा कुणी म्हणा सतत डिपार्टमेंटला फोन करणार. थोडीशी जर किरकोळ भांडणं झाली, माझ्याकडे कोणी नाहीये, मी माझे मिस्टर आणि मी दोघंच राहतो आम्ही. आणि आमच्या वस्तीतली जेमतेम 3-4 मुलं आहेत, ती कामाधंद्याला असतात, भांडणं करणारी कोणीच नाहीये, या लोकांना दादागिरी करणारी. पण यांची सतत दादागिरी असते आम्हाला. आणि कंप्लेंट करायला गेलो, काय भांडणं झाली, कंप्लेंट करायला गेलो का आमदारांनी फोन करायचा, ह्यांनी फोन करायचा, ती लोक काय कंप्लेंट घेत नाही काय नाही. आमची सतत असं होत जातं. त्याच्यामुळे हा आजचा दिवस उगवला ह्या सगळ्या ह्याच्यामुळे. अशी आहे की आम्ही काही चोर नाहीये किंवा आम्ही काय दरोडेखोर नाहीये. आणि पहिला दुसरी गोष्ट अशी की तो आमचा जो रस्ता त्यांनी उकरलाय, तो काल ग्रामपंचायतीने थोडस 2 माणसं घेऊन तो त्याला थोडीशी माती बिती टाकून डागडुजी केली. कारण की मी BDO कडे पण गेले होते, की बोलले आमच्या गावामध्ये आमच्या पोरांच्या आमच्या गाड्या मोटरसायकली आहेत, त्या घरी येत नाही, त्या लावायला जागा नाही, गावात लावल्या तर कोणी फोडतील त्या, तर थोडंसं तरी काहीतरी करा. म्हणून तिने थोडंसं माती सारखी केलेली आहे माती, तर त्या मातीहून आम्हाला चालता येणार नाही. आता ठीक आहे पाऊस नाहीये, उद्या जर पाऊस पडला तर अजिबात आमची लहान मुलं पण तिथून जाऊ शकत नाही. गाड्या तर लांब राहिल्या, कारण की ती मातीने ते सगळे खचून जाणार, खड्डे पडणार आणि सगळं चिकट होणार. तर आम्हाला आमची मागणी अशी की थोडा कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे. आणि ही आमच्यावर जी खोटी FIR दाखल केली याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, की ज्या करून दुसऱ्या माणसाने अशी हिंमत नाही करायला पाहिजे खोटे गुन्हे दाखल करायचे. जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर तो मागे नाही घेत, म्हणून हा पर्याय यांनी शोधलेला आहे. कारण की मला सगळ्या लोकांच्या गावामधून सगळ्यांचे फोन येत होते की तुम्ही त्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय, ते परत घ्या. अरे मी नाही केलेला, तो बसलाय, तो कायद्याने होतोय का? मी काय इथं कायदा मी लिहिलाय का? मी त्या खुर्शीवर बसले, मी पेन फिरवलाय का? ज्या करून आम्हाला तुम्ही ज्या गल्लीचे शिव्या देता किंवा आमचे हे रस्ते खोदता किंवा आमचं पाणी बंद करता, ते ऑटोमॅटिक अॅट्रॉसिटी लागते त्या माणसावरती. ती लागलेली आहे, ती मी नाही लावलेली. मग ती तुम्ही ते झाल्यानंतर मग व्हायच्या अगोदर मी सगळ्यांना गावामध्ये लोकांना सांगत असते की बाबा भाऊ आमका ढमका बघा, त्या पोराने मला अशा घाण शिव्या दिल्या, ह्यांनी मला असं केलं. तेव्हा गाव मीटिंग नाही घेत, तेव्हा गावात बसून कुणी ठरवत नाही हे तुम्ही अशा मोठ्या लोकांना शिव्यागाळ्या करू नका असं कोणी सांगत नाही. जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो आणि तेव्हा कदाचित त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होती, तेव्हा मग 100 लोक फोन करणार की ते मागं घ्या, ते मागं घ्या. 2 दिवस सतत माझ्यावर दबाव येतोय मागं घेण्याचा, मी काही ती मागं घेतली नाही. त्याच्यामुळे हा सगळा प्लॅन करून आमच्यावरती हे दरोड्याची केस टाकलेली. मग ही सगळी सखोल चौकशी होऊन हे आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेत हे त्यांनी मागं घ्यावा आणि आमची माफी मागावा. जे करून ती बाईट दिलेली आहे आमची, तर मी घरी जाऊन माझ्या नवऱ्याने मी घरी जाऊन त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय, ती चोरी केली, त्यांच्या लोकांना मारले आणि ते सोनं लंपास केले ते सोनं.
म्हणजे इतक्या असं सगळं गलिश भाषा वापरलेली. तो कोण पत्रकार आहे त्याच्या तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी आमची माफी मागितली पाहिजे. जो रस्त्याचं जो तुमचं प्रकरण चालू आहे, जो रस्ता खोदण्यात आलेला आहे आणि या रस्त्यावरनं जो वाद चाललेला आहे त्याच्या जो हे प्रकरण आहे ते या प्रकरणाच्या आधी तुमच्यावरती गुन्हा झालेला आहे की नंतर नंतर झालाय? आता झालाय हा गुन्हा. त्यांनी माझ्या गुन्हा जो दाखल केलाय ना आता दरोडेचा किंवा चोरीचा, तो आता केलाय 2 दिवसात. जेव्हा अॅट्रॉसिटी दाखल झाली ना त्याच्यानंतर केलाय त्यांनी. अच्छा, आता केलाय त्यांनी. म्हणजे अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर त्यांनी हा गुन्हा नोंद केलेला आहे. गुन्हा नोंद केला. याचा अर्थ म्हणजे की हा खोटा गुन्हा होऊ शकतो. आणि तुम्ही सांगा, जर मी गुन्हा दाखल केलाय तर तुम्ही त्यांना तात्काळ अटक का नाही केली? तात्काळ अटक का नाही केली डिपार्टमेंटने? त्यांना खुल्लं का सोडलं? म्हणजे त्यांना हा सगळा विचार करायला वेळ दिला, त्यांना हे सगळे प्लॅन करायला तुम्ही मोकळं सोडलं. मग त्यांनी हा सगळा प्लॅन केला, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. मग डिपार्टमेंट म्हणतात आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला गेलो, मग त्या डॉक्टरनी असं सांगितलं. या गोष्टीवर आमचा बिलकुल विश्वास नाहीये. मी काल पण त्या मुलांना पोलीस स्टेशनच्या बाहेर अगदी हसतानी गप्पा मारतानी बघितलेले. पोलिसांच्या समोर ती लोक फिरतात, तिथं जाऊन मस्ती करतात, तिथं गप्पा मारतात, काय ती पाणीपुरी वगैरे खात असतात. डिपार्टमेंट उघड्या माथ्याने ते बघत असतात. त्यांना अटक नाही केली. त्यांना जर अटक केली असती तर त्यांनी हा प्लॅन केला नसता आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले नसते. आणि मला नाही वाटत की अजून जर अटक नाही झाली तर अजून काय काय प्लॅन करत असतील. ते लोक चालूच असतील त्यांचे काय ना काय प्लॅन. तुम्हाला आम्हाला असं समजलेलं आहे की पोलिसांच्या समोर तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. पहिल्या वेळेला आहे ना, पहिल्या वेळेला ज्या वेळेला नम साहेब आले ना, सांडपाण्याहून कंप्लेंट झाली. मी DYSP अर्ज केला होता पहिल्या वेळेला, एक 3-4 महिन्यापूर्वी DYSP अर्ज केला. DYSP नम साहेबांना इथं पाठवलं. मग त्याच्या वेळेला आम्हाला मग सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं. तेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले, एकटीच गेले मी आणि ती लोक होती. तेव्हा त्या शाहिदास पवारने मला साहेबांच्या समोर म्हटले की तू बाहेर चल, तुझ्याकडे बघून घेतो मी. या गोष्टीला मी साहेबांना आवाजही उठवला. म्हटलं पाटील साहेब, तुमच्या समोर हा माणूस जीवे मारण्याची धमकी देतोय, तुम्ही त्याला काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही, अशामुळे हे गुन्हे गंभीर घडतील. मी म्हटलं ह्याच्यानंतर तुम्ही काहीतरी ह्याचा बंदोबस्त करा. काही माझं ऐकलं नाही डिपार्टमेंटने त्यावेळेला. अच्छा, दुसरी गोष्ट अशी आहे की जो रस्ता जो खोदण्यात आलेला आहे, तुम्ही म्हणताय की तो रस्ता आहे, तर या संदर्भामध्ये काय पुरावे आहेत का? प्रशासनाकडे काय नोंद वगैरे आहे की किती वर्ष झालं हा रस्ता आहे प्रशासनाकडे? काय सांगताल तुम्ही या संदर्भात? मला एवढं नाही, म्हणजे माझा जन्माच्या अगोदरपासून आहे. माझे वडील सरपंच होते या गावचे 5 वर्षे. तर माझ्या वडिलांनी फंड आणला होता समाज कल्याणचा. त्या रस्त्यावरती फंड पडला होता. रस्ता त्यावेळेला झाला होता, त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे. त्याच्यानंतर अजून एकदाही फंड पडला होता. 2 वेळा त्या रस्त्यावर फंड पडलाय. ग्रामपंचायती भरपूर नोंद आहे, म्हणजे जवळजवळ 12 फुटी रस्त्याची नोंद आहे. आणि माझ्याकडे पेपर पण आहे, पाहिजे तर तुम्हाला दाखवते मी पेपर ग्रामपंचायतीचे. माझे ऑफिशियली रस्ता आहे तो. अच्छा, हा ऑफिशियली रस्ता आहे. तर तो माणूस काय परत मला बोलवत होता, हे बघा मी तुम्हाला दाखवते, हे ग्रामपंचायतीमधले पेपर आहेत, हे ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे ह्या रस्त्याची. तर तो माणूस मला बोलत होता नंतर पोलीस स्टेशन मध्ये, ज्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला ना, तो मला बोलत होता की तुम्ही कंप्लेंट मागे घ्या, मी देतो तुम्हाला रस्ता. तर आम्ही नाही घेतले. बोलले तुम्ही देऊ नका आम्हाला रस्ता ऑलरेडी आहे, सरकार शासनाचा रस्ता आहे, त्याच्यावर फंड पडलेला. तुम्ही देऊ नका आम्हाला रस्ता, आम्हाला तुम्ही कोणी देऊ नका रस्ता. आम्हाला सरकाराकडनंच मिळला पाहिजे आणि तो आहे. फक्त आता तुम्ही अडथळा आणलाय म्हणून तुम्ही तो रस्ता खोदलाय, तुमचा आहे म्हणून, तुमचा नाहीये तो रस्ता. त्याच्यामुळे मी ती अॅट्रॉसिटी मागे नाही घेतली. कदाचित तो डोक्यामध्ये प्लॅन ठेवून या लगड लोकांनी आता हा परत सोडवला. कारण की मला तो शाहिदास पवार बोलला इथं, जेव्हा भांडणं झाली आता 5 दिवसापूर्वी, त्या भांडणामुळे तो शाहिदास पवार मला बोलला की तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करते, आमच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करते, ह्या रस्त्याच्या माणसावर ज्याची जागा आहे त्याच्यावर पण तो अॅट्रॉसिटी टाकली. म्हणजे असं खूप बोलत होता. मी त्याला बोलले, अरे तू हे भांडण का बोलतोयस, आता वेगळं भांडण चाललंय ना. तर नाही, ते त्या संदर्भात आहे सगळा विषय. हे सगळं जे काय घडतंय आणि ज्याच्यामुळे घडतंय, तर तो जागा मालक जो आहे हा गावामध्ये कधी आलाय का? म्हणजे त्या रस्त्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी, कशासाठी तरी का होईना आलात का? अडथळा करण्यासाठी तो मालक इथं राहतच नाहीये. बर, तो साखर फॅक्टरीला राहतो. ते आपले इथं कुठली साखर फॅक्टरी, संत तुकाराम महाराज का काय मला माहित नाही एवढं, कासर सायला तो तिथं कामाला आहे, तो तिथं राहायलाय. त्याचं घर आहे इकडं, तो घरात कधी राहत नाही. त्यांनी घर बांधलंय, फक्त बांधून ठेवलं होतं. त्या रस्त्यावर त्याचा काही संबंध नाही, म्हणजे येण्याचा जाण्याचा. तो येतो परत जातो, बरं राहायला इकडं नाहीये.
अच्छा. मग दुसरी गोष्ट अशी एक लक्षात येते की जर हा रस्ता प्रशासनाचा आहे, हा ग्रामपंचायतीचा आहे आणि हा ग्रामपंचायतीचा रस्ता असताना हा एखादा व्यक्ती त्या रस्त्याचं खोदकाम कसं काय करू शकतो विना परवाना? काय याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की प्रशासनाची काय देवाघेवाण असू शकते का? आपण उपसरपंच राहिलेला आहात आणि प्रशासनातील बरीच कामं आपल्याला माहिती आहेत, त्या संदर्भामध्ये काय सांगताल तुम्ही? असू शकतात कारण की 5 वर्ष मी सतत मीटिंग मध्ये हा प्रश्न मांडायची की गावामधून जो बस स्टॉप पासून जो रस्ता आलाय तो तिथं स्टॉप झालाय, स्मशानभूमीकडनं रस्ता गेलाय तो तिथं स्टॉप झालाय, इकडनं आमच्याकडनं बौद्ध वस्तीमध्ये रस्ता गेलाय तिथं स्टॉप झालाय, फक्त तेवढाच पीस राहिलाय आणि तो पीस खूप खराब झाला होता. तर मी वारंवार मीटिंग मध्ये तो विषय मांडायची का तुम्ही तेवढा रस्ता करून घ्या, त्याच्यावर फंड टाका, तो रस्ता करून घ्या. सरपंच आणि ग्रामसेवकबाईंनी अजिबात लक्ष दिलं नाही. त्या सतत म्हणत राहिल्या की तो त्याची जागा आहे, त्याची जागा आहे. मी म्हटलं हा शब्द तुम्ही काढूच नका, त्याची जागा आहे. रस्ता आपला आहे, ग्रामपंचायतीचा आहे, ग्रामपंचायतीचा फंड आहे त्याच्यावर, तो सरकारी रस्ता आहे, तुम्ही तो उभं राहून तेवढा आम्हाला करून द्या. त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांच्या मनामध्ये काय हेतू असेल मला माहित नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे आज ही वेळ आलेली. त्यांनी जर उभं राहून सरपंच ग्रामसेवक बाईंनी आणि बॉडीनी किंवा सगळ्यांनी मिळून तो रस्ता केला असता तर आज आम्हाला रस्ताही झाला नसता आणि गावामध्ये हा वादही झाला नसता. त्याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीला, सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार आहे. स्मशानभूमीला पण रस्ता जातो, मग गावामध्ये काय घटना घडली किंवा मग माहीत कशी नेणार? आता गावामध्ये ह्या मध्ये म्हणजे जेवढा रस्ता खोदला ना त्या काळामध्ये कोणी वारलं नाही. कदाचित वारलं असतं तर गावालाही कळलं असतं किती तकलीफ होती ती. आणि गावाला आता हे सगळं मला वाटतं की सहन करायची सवय. गेले 1.5-2 महिने गाव खालची जी घरं आहेत ना 10-15 ती अंधारात होती, त्यांनी आवाज नाही उठवला. आणि 2 दावे पण झाले. आता 2 माणसं मेली होती रस्ता खोदायच्या अगोदर, तर त्यांचे दावे होते तरी ते उड्या मारू मारू गेली दाव्याला. बरं त्यांनी असं म्हटलं नाही की हा रस्ता खोदलाय आणि हे चुकीचं आहे. कुणी असं समजावण्याचा पण प्रयत्न केला नाही, नाही कुणी विचार पण केला नाही की हा रस्ता व्हायला पाहिजे. तो फक्त आम्ही केला, कारण आम्हाला यायला तिथून लागते, आमचा रस्ता आहे तो बौद्ध वस्तीचा, आम्ही विचार केला म्हणून आमच्या मागे ही सगळी अशी भांडणं लागलेली आहेत. बरं, तुम्हाला आता जे न्याय पाहिजे, तुम्हाला न्याय मिळाला नाही पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून, तर तुम्ही पुढचं पाऊल काय, तुम्ही काय करणार? आता पोलिसांकडनं किंवा प्रशासनाकडनं जर आम्हाला न्याय नाही मिळाला आणि माझे हे खोटे गुन्हे जर त्यांनी रद्द नाही केले, हे खोटे गुन्हे दाखल केलेत ते जर त्यांनी रद्द नाही केले, तर मी मग आजे काय माझे छोटेसे आहेत ते हे सगळे भाऊ मंडळी आम्ही सगळं उपोषणलाच बसणार. मी तर स्वतः उपोषणला बसणार का हे चुकीचं चाललंय हे सगळं. की आमचे तुम्ही पहिले रेकॉर्ड चेक करा, आम्ही काय असे दरोडे वगैरे टाकणारे लोक आहेत का? हा, मोलमजुरी करून खाणारी सगळी आमची माझी ही भावंड वगैरे 300 रुपये 400 रुपये रोजाने जातात. मग कुणाच्या असे रुपयाला निमताळे नाहीत. गावामध्ये कधी अशी उसने कुणाकडे काय आणायला जात नाहीत. ते आम्ही दरोडे टाकतो का लोकांच्या घरामध्ये जाऊन? आणि ज्यांनी फिर्याद केली ना माझ्या विरुद्ध, शाहिदास पवार तो मुळात चोर. आणि ज्यांनी फिर्याद केली ना माझ्या विरुद्ध, शाहिदास पवार तो मुळात चोर आहे. मला वाटतं 2014 मध्ये मामुर्डी किवळ्या गावामध्ये त्यांनी डीजेची 2-3 मशनी चोरल्या, तर त्याला त्या लोकांनी, किवळ्याच्या लोकांनी पकडला आणि झाडाला बांधून मारला. झाडाला बांधून मारून मग डिपार्टमेंटला बोलवलं, गुन्हे दाखल झाले. लोकमतला ती बातमी होती 2014ला. आणि ह्या आपल्या हावे रोडला पण त्याच्या गाड्या चालू आहेत. दगडे मारतात गाड्यांवरती, येणाऱ्या गाड्यांवरती दगडे मारून गाड्या ऍक्सिडेंट करून लुटमार करतात माणसांचे. जे मुळातच दरोडे टाकतात ते आमच्यावरती किचड उभारतात की तुम्ही दरोडे टाकले म्हणून. हे कुठला न्याय आला? मग पोलिसांनी डिपार्टमेंटने त्यांची पण रेकॉर्ड चेक करावं ना. दरोडे आम्ही टाकतोय का दरोडे तुम्ही टाकतोय ते तुम्ही चेक करा, नंतर गुन्हे दाखल करा. मला वाटतं 2014 मध्ये मामुर्डी किवळ्या गावामध्ये त्यांनी डीजेची 2-3 मशनी चोरल्या, तर त्याला त्या लोकांनी, किवळ्याच्या लोकांनी पकडला आणि झाडाला बांधून मारला. झाडाला बांधून मारून मग डिपार्टमेंटला बोलवलं, गुन्हे दाखल झाले. लोकमतला ती बातमी होती 2014ला. आणि ह्या आपल्या हावे रोडला पण त्याच्या गाड्या चालू आहेत. दगडे मारतात गाड्यांवरती, येणाऱ्या गाड्यांवरती दगडे मारून गाड्या ऍक्सिडेंट करून लुटमार करतात माणसांचे. जे मुळातच दरोडे टाकतात ते आमच्यावरती किचड उभारतात की तुम्ही दरोडे टाकले म्हणून. हे कुठला न्याय आला?
मग पोलिसांनी डिपार्टमेंटने त्यांची पण रेकॉर्ड चेक करावं ना. दरोडे आम्ही टाकतोय का दरोडे तुम्ही टाकतोय ते तुम्ही चेक करा, नंतर गुन्हे दाखल करा. हे काय चौकशी नाही काय नाही, डायरेक्ट गुन्हे दाखल केले. अन्नम साहेब काल इकडं आम्हाला गावामध्ये बघायला आलाय. आज पण 2 डिपार्टमेंटचे लोक आम्हाला बघायला आली होती. आम्ही गेलो की आम्ही पळून गेलो की आम्ही गावात हे बघायला आले होते, बघून गेले. तर आम्ही दोघं नवरा बायको घरातच होतो, गाडी न्यायला आले होते नम साहेब काल. फार अन्याय आहे बघा, हा सगळा खूप अन्याय होतो खूप. या अन्यायाला जर वाचा नाही फुटले ना तर काही काही खेडेगावामधून आहे ना अक्षरशः सोय नाही राहण्याची. आणि कसं होतं माहिती का, खेडेगावामध्ये फारशी घरं नसतात हो, 4 घरं 5 घरं, त्याच्यामध्ये एखाद 1-2 मुलं आणि गाव पडतो मोठा. आता आमची 5 घरे आणि उमरा बघा गावामध्ये 1000 एक ह्याचा उमरा असेल, घरं असतील. काय करणार आम्ही 5 लोक, 5 घरातली माणसं आम्ही काय करणार. बौद्धांवर आणि दलितांवर गावामध्ये काही काही ठिकाणी असे अन्याय अत्याचार होत राहतात. या भागामध्ये पण होत असतील ना? होत असतील, पण सगळेच आवाज नाही उठवत ना. काही काही राजकारणी लोक पण आपले पण असे असतात ना, दाबायचा प्रयत्न करायचा. जाऊ द्या, गाव आहे, गावात राहायचे आपल्याला. ते शब्द आहेत ना, तोंडावर तोंड पडतात, जाऊ द्या, घ्या मिटून. आणि आर्थिक परिस्थिती गरिबीमुळे करायची. हा, लोक घाबरतात ना. अरे नको आपल्याला, जाऊ दे, गावातून जायचंय, गावातून यायचंय, पुढं गाठतीन आपल्याला रस्त्यामधून, इकडनं तिकडनं मारतीन. मग त्यामुळे पण लोक घाबरतात ना, आवाज नाही उठवत ना. प्रशासनकडनं आम्हाला आहे ना संरक्षण मिळावं. माझ्या खास करून माझ्या भावंडांना, मला त्यांच्याकडनं धोका आहे, निर्माण होऊ शकतो धोका, मला तर वाटतंय तसं. आणि एक रस्ता व्हावा आमचा, आणि ती FIR झालेली ती खोटी ती रद्द व्हावा, माझी एवढीच मागणी आहे. जय भीम. माझं नाव संगीता आठवले. मी रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्राची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. सदर पीडित महिला ही माझी सख्खी मावस बहीण आहे मोठी, आणि या गावची ग्रामपंचायतीची सदस्य आहे. इव्हन माझे काका या गावचे सरपंच होऊन गेलेले आहेत सलग 2 टर्ममध्ये. आणि आम्ही बऱ्याच वेळा जात येत असतो, या गावी येत असतो. म्हणजे आमचं बालपण असेल किंवा आम्ही वेगवेगळे आमचे सांस्कृतिक कौटुंबिक जे काही कार्यक्रम असतील आम्ही येत असतो. दरम्यानच्या काळामध्ये रस्त्याचा विषय बहिणीने माझ्या कानावर घातला होता. तिला मी सुचवलं की बाई, संबंधित तहसीलदार, BDO यांना पत्र व्यवहार करा तुमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने. तशा त्या अनुषंगाने त्यांनी सगळे डॉक्युमेंटली सगळे पाठपुरावा केला. गेल्या वर्षभरापासून त्यांना तो रस्ता, गावाचा मुख्य रस्ता, बौद्ध वस्तीला जोडणारा, स्मशानभूमीला जोडणारा रस्ता जाणीवपूर्वक करू देत नाहीत, डेव्हलप करू देत नाहीत. तिथं जे जाणीवपूर्वक जे झालेले खड्डे आहेत, त्या खड्ड्यांमध्ये तिथं राहणारे शेजारचे लोक, ज्यांचे शौचालयाचे पाणी, बाथरूमचं पाणी, जुन्या बांधण्याचं पाणी, किंवा त्यांच्या मुली वगैरे डिलिव्हरी झाले ते घाललेले सगळं पाणी त्या खड्ड्यामध्ये जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी पाणी सोडून लोकांना जाण्यासाठी मज्जाव करत होते, अतिशय अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे त्या संदर्भात त्या संबंधित महिलेला वारंवार सांगण्यात आलं, सुचवण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसा सुद्धा काढण्यात आला असं बहिणीने सांगितलं, तरी सुद्धा त्याला काही कुठे आळा बसला नाही. संबंधित पोलीस स्टेशनला या विषयासंदर्भात तक्रार दिली गेली, DCP साहेबांना तक्रार दिली गेली, पण पोलिसाशी सुद्धा अतिशय अर्वाच्य आणि असभ्य भाषेमध्ये त्या महिलेनं हे केलं आणि कुठल्याही नोटिसाला तिनं जुमानलं नाही. मग त्या अनुषंगाने तहसीलदार आणि BDOना संबंधित पत्र व्यवहार केला गेला. आणि हे होतच होतं वर्ष, या सगळ्या प्रोसिजरला 1-1.5 वर्षाचा कालावधी सुरू होता. दरम्यानच्या काळात अचानक कळलं की जी जमीन, जो रस्ता या गावाला जोडणारा आहे, या वस्तीला जोडणारा आहे, तो रस्ता कोणीतरी 2017 साली त्या शेजारची जमीन विकत घेतल्यामुळे याही जागेवरती त्यांनी मालकी हक्क सांगून त्यांनीच हे सगळा रस्ता रोखला असं कळलं. आणि मग त्या अनुषंगानं प्रशासकीय स्तरावरती ही प्रोसिजर चालू असताना 7 तारखेला संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर JCB लावून मनुष्यबळाच्या जीवावरती आणि गावकीच्या जीवावरती अक्षरशः रस्ता खोदून काढला त्यांनी. म्हणजे इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नव्हता, तिकडचा माणूस इकडे जाऊ शकत नव्हता, अशा पद्धतीने मुजोरपर्यंत रस्ता खोदला. त्यावेळेस ज्यावेळेस कल्पना कांबळे आणि त्यांचे काही नातेवाईक घरी आले, त्यावेळेस त्यांनी विचारलं रस्ता का खोदतो, तो माझा रस्ता आहे, शासनाचा रस्ता आहे. खरं पाहायला गेलं शासकीय रस्ता, ज्या रस्त्यावरती शासनाचं बजेट पडलंय, जे गावच्या नकाशावरती आहे, ग्रामपंचायतीला नोंद असणारा रस्ता खोदल्यावरती प्रशासनाने तक्रार दाखल करायला पाहिजे, प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे, संबंधितावर कारवाई केली पाहिजे. पण प्रशासनाने मूग गिळण्याचा कार्यक्रम केला, लिटरली म्हणजे बघ्याची भूमिका घेतली. आणि म्हणून दुर्दैवाने यांनी, या ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, इथल्या नागरिक आहेत, स्वतः बौद्ध असल्यामुळे त्यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला कळवली आणि याचा गंभीर काही अनुचित प्रकार घडू दिला नाही. त्यामुळे तिथे अॅट्रॉसिटी ऍक्टवर कारवाई झाली. पण त्यानंतर सुद्धा
या म्हणावं तसा काही आळा बसला नाही. सलग 8 ते 10 दिवस म्हणजे सॉरी 7 तारखेपासून आजपर्यंत बौद्ध वस्तीला येणारा रस्ता पूर्णतः बंद होता. आता काल रात्री त्यांनी माती टाकून तो रस्ता बुजवलेला आहे आणि रस्ता पूर्ण बंद. त्याच दरम्यान 2-4 दिवसापूर्वी तहसीलदारला 4 महिन्यापूर्वी जो पत्र दिलं त्या पत्राची चौकशी म्हणजे या दरम्यान अॅट्रॉसिटी दाखल झाल्यावरती मग तहसीलदाराचा अर्ज तलाठ्याकडे आला आणि तलाठ्यांनी संबंधित स्पॉट व्हेरिफिकेशनला अर्जदार आणि गैरअर्जदारांना बोलवलं. पण अर्जदार एकट्या होत्या, गैरअर्जदार 2-3 होते. पण तिथं गैरअर्जदारच्या जागेवरती जवळजवळ 10 ते 15 माणसं आली आणि ही एकटीच भर दुपारी 2:30 वाजता कोणीही वस्तीमध्ये जिथं अगोदर गावखेडा आहे, जंगलपाड्यामध्ये हे गाव आहे, म्हणजे असं दुर्गम भागामध्ये गाव आहे, लोक मजुरीसाठी घराबाहेर असतात. त्यावेळेस दुपारी एकटी हेरून तिला बोलवण्यात आलं आणि तिथं तिच्याशी अतिशय बेशिस्तपणे वागले गेलं. तिने भीतीपोटी मला फोन केला. मी तिला सुचवलं की पोलिसांना फोन कर. तिने पोलिसांनाही फोन केला 112ला आणि रिटर्न मला कॉल केला, कारण तिने रेकॉर्ड करू शकत नव्हती, शूटिंग करू शकत नव्हती, कारण तिच्याबरोबर कोणीच नव्हतं आणि म्हणून तिने तो फोन चालू ठेवला. इतक्या असभ्य भाषेमध्ये की अक्षरशः ऐकायला आणि सांगायला लाज वाटेल. शरीराच्या अवयवाची नावं घेऊन, जननांगाची नावं घेऊन गलिच्छ भाषेमध्ये पुरुष शिवीगाळ करत होते आणि माझी बहीण लिटरली रडत होती. ते रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे ती म्हणत होती ह्या गावाने मला जगणं मुश्किल केलेलं आहे, अक्षरशः मला वाईट परिस्थिती झालेली आणि मला कधी मारून टाकतील काही नेम नाही. असं ज्यावेळेस मी ऐकलं मी खूप घाबरले. ते शेवया ज्यावेळेस ऐकल्या की तिने लिटरली तो म्हणतोय की 2 महिने जेलमध्ये गेले तरी चालेल, पण असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने नाही का, म्हणजे ते शब्द मी तुम्हाला सांगणं म्हणजे लोकांना जागृत केल्यासारखं होईल तसं करणार नाहीये, पण अशा पद्धतीने अतिशय असभ्य भाषेमध्ये अश्लील शिवीगाळांनी जीवे मारायची धमकी दिल्यानंतर मग मी तात्काळ गाडी काढली आणि संबंधित पोलीस स्टेशनला माझी ताई गेली. गुन्हा दाखल करण्याकामी संबंधित क्राईम पीआय गैरहजर असल्यामुळे क्राईम पीआयनी ज्यावेळेस तक्रार दाखल करून घेणं गरजेचं होतं, गांभीर्य समजून घेणं गरजेचं होतं, पण त्यांनी लिटरली एंटरटेन केलं, मजाक मध्ये म्हणजे चेष्टेचा विषय घेतला आणि चेष्टेचे चुटकुले ऐकून त्यांना लिटरली घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. गैरहजरला पाठवून दिलं समोरासमोर, यांना म्हणजे तुम्ही बाहेर थांबा, आता आपण नंतर बघूया. आणि मग ज्यावेळेस मी गेल्यानंतर त्यांना म्हणजे जे घटना घडली त्या घटनेचीच फक्त तक्रार घ्या, मागं काय झालं आणि पुढे काय होणार याच्या आमचा संबंध नाहीये. त्यांनी लिटरली धुडकावून लावलं आम्हाला. आम्ही ज्या डीसीपी साहेबांकडे जाण्याचा पावित्र्य घेतला त्यावेळेस संबंधित वरिष्ठांचे काही हालचाली आम्ही फोन वगैरे केल्यानंतर त्यांनी FIR दाखल करून घेतली. पण 9:30 वाजता जाब आमचा पूर्ण झाला होता, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आलं. कारण होतं क्राईम पीआय नम साहेब हे सही करण्यासाठी येणार आहेत. आम्ही दोघीच महिला पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः पावणे 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसलो. नंतर वैतागून आम्ही निघालो आणि त्यांना म्हटलं वाटल्यास आम्ही FIR उद्या घेऊन जातो. ते बोलले ठीक आहे हरकत नाही, आता FIR घेऊन जावा तुम्ही, सहीसाठी उद्या या. आणि मग आम्ही तिथं जवळच्या पोलीस स्टेशन हॉटेलमध्ये जाऊन जेवलो. या घटनेला बराच कालावधी गेला. तिथून नंतर शक्यता ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की कोणतरी पाठलाग करतंय, मी यांना सांगितलं नाही, कारण थोडंसं गाव लेवल असतं दचकतील म्हणून आम्ही स्वतः सगळे ग्रुपने आलोय. आम्ही 1-2 नाही आलो, ग्रुपने आलोय आणि 2-4 गाड्या आमच्या होत्या. त्यावेळेस ज्यांना इथं घरी सोडलं आणि आम्ही पुढे निघून गेलो, म्हणजे घरी म्हणजे हायवे पर्यंत सोडला इथं खाली आणि आम्ही पुढे निघून गेलो. याचे आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, बरेच साक्षीदार आहेत, 1-2 नाही बरेच साक्षीदार आहेत. तरी सुद्धा समोरच्यांची हिंमत आणि संविधानिक पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांची हिंमत म्हणजे आजही अॅट्रॉसिटी दाखल करणाऱ्या बौद्धांना, दलितांना गृहीत धरून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे दरोड्यासारखे गुन्हे टाकण्याची हिंमत करतात. एक ग्रामपंचायतीची सदस्य ग्राम आणि खादी ग्रामोद्योगची व्हाईस चेअरमॅन पद भूषवलेली बाई, सामाजिक स्तरावरती अतिशय मानाचं सन्मानाचं स्थान असणारं व्यक्तिमत्व, यांच्यावरती त्यांच्या पतीवरती दोघांनी त्यांना लुबाडलं आणि त्यांचे सोनं हिसकावून घेतलं असं त्यांनी जे सांगितलंय. दुर्दैवाने टेक्निकली ते कधी कसं सिद्ध करू शकतात ते बघणारच आहोत, जनता बघणारच आहे, त्याबद्दल वादच नाहीये. पण हे सगळं होत असताना प्रशासन यांना सांगणं सुद्धा गरजेचं वाटत नाही, बोलवणं गरजेचं वाटत नाही. आणि ज्यांनी गुन्हे केलेत, ज्यांनी 354 दाखल, ज्यांच्या विरोधात 354 आहेत, अॅट्रॉसिटी आहे, 509-10 आहे, 354, 306 हे सगळे कलम असतात सुद्धा ते मोकाट फिरतात. ते आरोपी असून ते दुसऱ्यावरती आरोप करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर होतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पण ज्या पीडितेवरती त्यांनी खोटे दरोडे दाखल केले त्यांची गाडी जप्त करण्यासाठी मात्र पोलीस प्रशासन त्यांच्या घरी येते. ही जी हुजरेगिरी आहे, हे जे बनावगिरी आहे, हे जे लोकशाहीचा गळा दाबतायत, ही अतिशय गंभीर बाब आहे
आणि खऱ्या अर्थाने याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष म्हणून भूमिका तर बजावणारच आहे, पण स्थानिक आंबेडकरी चळवळीतील पक्ष कुठला यापेक्षा विचार महत्वाचा आहे. संविधानिक बांधिलकी जोपासणारा समुदाय, संघटना असतील, पक्ष असतील, यांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. त्याचं कारण असं की गावखेड्यामध्ये शहराच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गाव असतात, वाडे असतात, पाडे असतात, इथं 2-2, 4-4 कुटुंब राहत असतात. त्यांच्या जमिनी भरपूर आहेत, पण ह्या जमिनी हे जे आर्थिकदृष्ट्या किंवा जे राजकीय दृष्ट्या बलाढ्य असणारे सवर्ण लोक आहेत त्यांचं लुबाडतात. यांना कसलंही पाठबळ, कसलंही मार्गदर्शन, कसलीही सुरक्षता नसल्यामुळे अक्षरशः मूग घेऊन हे गप्प बसतात आणि त्यामुळे ते निर्ढावतायत. आणि एखाद्याने कुणीतरी मुंडकं वर काढलं की अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून एक दहशत निर्माण करण्याचं हे जे प्रकरण केलंय हे अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटणारी गोष्ट आहे. आणि हे आज इथं घडले नाही, तर मी ज्यावेळेस आंबेडकर चळवळीमध्ये गेल्या 20-32 वर्षापासून काम करतेय, तर बऱ्याच ठिकाणी गेल्या काही वर्षापासून आम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे जिथं जिथं अॅट्रॉसिटी दाखल होतीये त्या पीडितांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित फिर्यादी असेल किंवा फिर्यादीचे कुणीतरी रिलेटिव्ह असतील किंवा वेगळ्या पद्धतीनं दाखल होत आहेत आणि आवाज चिरडण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट करेन, आतापर्यंत जेवढे अॅट्रॉसिटी दाखल झालेत त्या अॅट्रॉसिटीमध्ये शिक्षेपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, पण तरी सुद्धा अॅट्रॉसिटी अजूनही किती लोकांना बोचतीये. आजही जातीय विषवली किती प्रबळ झाली आहे आणि गावखेड्यामध्ये एक महिला स्वबळावरती सामाजिक आर्थिक तिचं सामाजिक कौटुंबिक स्टेटस निर्माण करत असताना तिला एकटी पाडण्यासाठी, तिला उद्ध्वस्त करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने राजकारण केले गेले. जी बाब प्रशासनाची आहे, हे भांडण गावकीचं, भावकीचं, वैयक्तिक किंवा आर्थिक नाहीये, तर हा वैयक्तिक सामाजिक प्रशासकीय रस्ता आहे. आमचा मूलभूत हक्क आहे. रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हा आमचा मूलभूत आणि अधिकार असताना हा रस्ता, हा प्रशासकीय रस्ता एक सामान्य नागरिक येऊन उखडतोय आणि त्या संदर्भात जबाबदार नागरिक म्हणून या गावातली एक महिला, दलित महिला तक्रार दाखल करते. प्रशासनाची तिची भूमिका समजून घेऊन स्वतः फिर्यादी बनण्याऐवजी उलट तिला एकटं पाडले गेले, ही अतिशय निषेधार्ह, निंदनीय बाब आहे. या संदर्भात आम्ही ह्या 2-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त 6 जून पर्यंत या विषयाचा छडा लावून ज्या लोकांनी चुकीचे गुन्हे दाखल केल्यात त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे आणि या गुन्ह्याचा उकल करणे. अन्यथा नाही केलं, रिपब्लिकन पक्ष असतील, आंबेडकरी चळवळ असेल किंवा संविधानिक विचारधारेला मानणारा समुदाय असेल, बुद्धिजीवी वर्ग असेल, साहित्य, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन SP कार्यालयावर उभं केलं जाईल हे आश्वस्त करते.